भुंगा झाला, सर्जा झाला, ही जिद्दीची बैल आहेत. ही मालकांसाठी पळणारे बैल आहेत, मालकांच्या नावासाठी आणि त्यांच्या जिद्दीसाठी. जाकीरबाई होते आणि तुम्ही होता शेजारी शेजारी. बैलगाडी क्षेत्र आहे, हारजीत होत राहते आणि बैल आज हारणार तर उद्या जितणार. मालकांनी संयम पाळला पाहिजे. संयमाचा वेळ येऊन द्यायची वाट बघायची. ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला प्रत्येकाला प्रत्येकाचं उत्तर भेटतं. आज त्यावेळेला जाकीरबाई पण नामांकित ड्रायव्हर आहेत. त्यांची बैलही सुंदर पळतात. त्यांची बैल महाराष्ट्रात नामांकित मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी झालेत. मागच्या वेळेला जाकीरबाई ड्रायव्हर होते त्यावेळेला आमचा पराभव झाला होता. पण लगेच 4 दिवसानंतर तसेच आजूबाजूला फक्त बाजू बदली झाली. जाकीरबाई लेफ्ट साईडला आले आणि आम्ही कालच 2च दिवसाबरोबर नानांनी विजय प्राप्त केला. आनंद आहे. मी नानांच्या घरी बैल दिला म्हणजे तो माझ्याच घरी बैल आहे. माझ्यापेक्षा जास्त सांभाळे नानांची. हे तर कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते पळायची, तशी आमची इच्छा होती. बैलाची तब्येत खूप डाऊन होती. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो नेवरीच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला आहे विठ्ठल नाना आणि भुंगाचे मालक म्हणजे मिलिंद शेठ यांच्या भुंगानं आणि सोबत पाहला शेवाळे आबा यांचा पाखरे. शेठ नमस्कार. नमस्कार. काय आनंद आहे आजचा आनंद आहे का इकडे आल्यानंतर भुंगाचा कोरेगाव नंतर पहिला गुलाल आहे. म्हणजे इकडे नानांच्या दावणीला इकडे आता मुंबईवरून इथं आल्यानंतर पहिला गुलाल झाला. म्हणजे मनापासून एक नानांचं मी अभिनंदन करतो. त्या नानांच्यामुळे आज भुंगाचा गुलाल झाला. आज घोटच्या सर्जानं पण गुलाल घेतलाय आणि तुम्ही मला वाटते मुंबईकर जवळजवळ म्हणजे एकत्र पण पळालेली आहे ही जोडी. काय सांगाल त्या सर्जाबद्दल, काय सांगाल? कारण कमबॅक होतं सर्जाचं आणि आज गुलाल घेतलाय सर्जन. बघा, भुंगा झाला, सर्जा झाला, ही जिद्दीची बैल आहेत. ही मालकांसाठी पळणारे बैल आहेत, मालकांच्या नावासाठी आणि त्यांच्या जिद्दीसाठी. कारण की ट्रोल करणारे भरपूर ट्रोल करतात, पण ही बैल त्यांच्या मालकांसाठीच आजाराला मात देऊन आजारामधून परत निघून त्याच जोशाने त्याच ताकदीने पळणारे बैल आहेत. भुंगा पण आजारामध्ये भरपूर होता, तो पण तसाच त्याच जोशाने निघून आज चांगला पळतोय. सर्जा म्हणजे A1 आहे, महाराष्ट्रातला नामांकित सुंदर देखणं आणि तेवढा स्पीडचा बैल महाराष्ट्रात नाही आहे. A1 बैल आहे. तसंच आपला पाखऱ्या मी नेहमी सांगत असतो, भुंगा आणि सर्जा, पाखऱ्या आणि भुंगा ही ज्या ज्या वेळेला गाडी पळते त्या त्या वेळेला ही गाडी गुलाल प्राप्त होते. आमचा बिंदोरचा क्षेत्र असू दे किंवा आपला 3 फेऱ्याचा मैदान असू दे. नानांकडे तुम्ही. नाना, काय आनंद आहे आजचा? पहिला गुलाल आमचा. काय गुलाल, काल पण गुलालात, आज पण गुलालात. काय एक प्रकारचं यश संपन्न होते. काय त्याबद्दल काय सांगाल? सुरुवात झाली आता. हा, आणि नाना एक प्रेक्षणीय लढत होती सेमीला, सर्वांना बघायची होती ती लढत. जाकीरबाई होते आणि तुम्ही होता शेजारी शेजारी. हा, हारजीत होत राहते आणि एक जबरदस्त आणली गाडी सेमीला म्हणावं लागेल. काय सांगाल नानांबद्दल? कारण एक जिद्दी ड्रायव्हर. बघा, बैलगाडी क्षेत्र आहे, हारजीत होत राहते आणि बैल आज हारणार तर उद्या जितणार. मालकांनी संयम पाळला पाहिजे. संयमाचा वेळ येऊन द्यायची वाट बघायची. ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला प्रत्येकाला प्रत्येकाचं उत्तर भेटतं. आज त्यावेळेला जाकीरबाई पण नामांकित ड्रायव्हर आहेत. त्यांची बैलही सुंदर पळतात. त्यांची बैल महाराष्ट्रात नामांकित मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी झालेत. मागच्या वेळेला जाकीरबाई ड्रायव्हर होते त्यावेळेला आमचा पराभव झाला होता. पण लगेच 4 दिवसानंतर तसेच आजूबाजूला फक्त बाजू बदली झाली. जाकीरबाई लेफ्ट साईडला आले आणि आम्ही 2च दिवसाबरोबर नानांनी विजय प्राप्त केला. आनंद आहे. ते जितले असते तरी आनंद झाला असता, नाना जितले तरी आनंद आहे. बैलाला आपला स्वतःचा बैल म्हणून समजतो. एक संघर्षमय काळ होता मध्यंतरीच्या काळामध्ये, आजारी होता भुंगा आणि त्यातून तो मात करून आज परत त्या जोशामध्ये पोहोचला. बघा, कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते पळायची, तशी आमची इच्छा होती. बैलाची तब्येत खूप डाऊन होती आणि शब्दच असतो. माझे मोठे बंधू सुरेंद्र पाटील आणि आकिब शेठ पटेल आमच्या बैलांचे नियोजन करतात. त्यांनी काही आमच्याच जोडीदारांना शब्द दिला होता, पण शब्दाच्या पलीकडे काय नाही. म्हणून आमच्या मोठे बंधूंनी ठरवलं का आपला बैल कमी पळू दे, पण आपण दिलेला शब्द हा पाळाचा. कारण की बैलगाडी क्षेत्र असं आहे का शब्दाला महत्त्व आहे, तरच बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण टिकून राहू. आम्ही शब्दाला पाळलो. सेमीला आमचा घात झाला, बैल कमी पळाला,
पण बैलगाडी क्षेत्र आहे, आज न उद्या परत लढत होईल ना, परत बघूया पुढचं पुढं काय ते. आता एक प्रकारे आता सध्या बुधमध्ये बैल आहे मुंगा, काय बदल वगैरे जाणवत आहेत का? कारण एक प्रकारे जे नानांचं जे सांभाळणी झाली किंवा इकडे जेवढं लक्ष देतात नाना, त्याबद्दल काय सांगाल? बघा, मी नानांच्या घरी बैल दिला म्हणजे तो माझ्याच घरी बैल आहे. माझ्यापेक्षा जास्त सांभाळे नानांची, हे तर मी माझ्या डोळ्याने बघितले. आणि तिथल्यापेक्षा बैल इथे मला व्यवस्थित आणि फ्रेश दिसतो. आता ज्या ज्या मैदानाला बैल पळेल त्या मैदानाला बैल 100% गुलाबात ठेवण्याचा नाना प्रयत्न करतील. आणि बैल मुंबईपेक्षा इकडे जास्त फ्रेश आणि इथे जास्त स्पीड लावतो, मला असं वाटतं. आज कडकडीत ऊन होतं, तुमच्या तिकडे पाऊस पडलेला मला वाटतंय. काय एक बैलांचा पण कस निघतोय आत्ताच्या सध्या? आजच रात्री मैदान करून बैल घेऊन जायचा विचार चालला होता, पण पावसाचा प्रभाव खूप जास्त आहे, त्याच्यामुळे बैल थांबवला. बघू आता नानांचं कधी नियोजन होतंय त्या हिशोबात. तिकडे पण थंडीच्या ह्याच्यामध्ये आपला भुंगा इथेच, पावसाच्या ह्याच्यामध्ये इथेच राहील. मुंबईचा पाऊस थांबेल त्याला मला विचार करूया आणि मुंबईला पण भुंगा पळूया. तुमची घरचीच गाडी म्हणजे भुंगा, आणि आम्हाला तेजा केव्हा पाहताना 100% ती गाडी काय पळणारी आहेत, पळतच राहणार. आपली नानांनी ज्या टायमाला ठरवलं आणि नानांचे सर्व सुट्टी मेकरांनी जेव्हा टायमाला ठरवलं, कारण की सगळ्यांची साथ, सगळ्यांचा पाठिंबा, सगळे सोबत असतात. नानांचे एक पाठीचा कणा आहेत सगळे, तसंच त्यांची सोबतची सगळी मंडळी ठरवतील. मी विश्वासावरती नानांच्या दिल्या, नाना जे ठरवतील ती माझ्यासाठी पूर्व दिशा असेल. आणि तेजा आणि भुंगा मी शब्द देतो, ही ज्या टायमाला गाडी मैदानात जाईल त्या टायमाला 1 नंबरचा मानकरी होईल. 100% म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे, कारण की दोन्ही बैल एकच दावणीची आहेत, गुलालातली आहेत. कालच आमचा विचार चालला होता, पण ते मी मगाशीच बोललो, शब्द असतो. आपण शब्द दिला आणि पैरा जुळून आला ना. काल नाना पळाले आणि आज परत नानांनी गुलाल प्राप्त करून भुंगा सलग 2 दिवस. तरी आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? काय नियोजन चांगलंच असेल. काय आहे, बैलगाडी क्षेत्र आहे. बघा, मी आता तुमच्या यूट्यूब मार्फत बोलत नाही, आमचे मुंबईचे यूट्यूबर येतील ना, त्या टायमाला उत्तराला उत्तर मिलिंद पाटील 100% देईल. बैलगाडी क्षेत्र आज मी संयम पाळला म्हणजे मी काय कमजोर नाही आहे. ज्या टायमाला नाडाची गोष्ट येईल त्या टायमाला मी बरोबर उत्तर देईल आणि उत्तराला उत्तर देऊन मात पण देईल, एवढे लक्षात ठेवा. तेजाचं भुंगाचं नियोजन कसं, म्हणजे कुठल्या मैदानात दिसेल? आम्हाला उद्या म्हणलं तर आम्ही नाही, आता इथून पुढे कुठल्या मैदानात दिसेल? आमची काही घरचीच बैल आहे, कधी बी आता जरी म्हणलं तरी मुंबईला जाऊ शकते ती घरचीच बैल. ना फायनल अटीतटीची होती, जबरदस्त गाडी आणली तुम्ही. पाकऱ्याबद्दल काय सांगाल? पाकऱ्या पण चांगला पोहतात. चांगलाच बैल आहे. बैल चांगलेच आहे, बैल कुठला वाईट नाही, बैल सगळी चांगलेच आहे, हार जीत असते. चालतंय नाना, शुभेच्छा तुम्हाला आणि मिलिंद शेठ तुम्हालाही शुभेच्छा.